यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। 2 दिवसांमध्ये जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला तर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। तर पुढील 2 दिवस मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही असंही त्यांनी सांगितलंय। एकनाथ शिंदे यांनी सांगितले 2 दिवसात तोडगा निघेल त्यामुळे आनंदी असल्याचं धंगेकर म्हणाले। ह्याच्यामध्ये मला अजूनही थोडी शंका आहे। आज मेल आलाय पण हा व्यवहार उद्या सोमवार आहे। उद्या हा व्यवहार सगळा संपला पाहिजे आणि हा उद्या व्यवहार संपला तर खऱ्या अर्थानं बिल्डरनी ह्याच्यामध्ये आपली माघारी ही निष्पन्न होईल। पण ह्याच्यामध्ये सांगतो की खऱ्या अर्थानं जैन जे योगी आहेत जे आता आपल्याशी त्या महावीर मंदिरापासून जे गेली 20 दिवस सातत्यानं आपली बाजू समाजाची बाजू मांडताना दिसतात। खरं ते हे यश त्यांचं आहे आणि आपण फक्त नाम पात्र कारण आपण देश देव धर्म वाचवणाऱ्या पक्षामध्ये आणि आपण खऱ्या अर्थाने भारतीय आहोत आणि ह्याचा सार्थ अभिमान आहे की मी परवा म्हटली पुणेकर हा मला सार्थ अभिमान आहे। पुण्यामध्ये खोटं काय खपत नाही आणि जर खोटं जर करत असेल तर त्याच्या विरोधात खोट्या माणसाच्या विरोधात पुणेकर उभं राहताना तुम्ही माझ्या मागे दिसलेले बघितलेत की सगळ्या पुणेकरांचा मला पाठिंबा होता। परंतु दुपारी आज आमचे नेते प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मला बोलून म्हणजे मी भेटायला गेलो आणि ज्ञानेश्वर मंदिरामध्ये माऊलींच्या मंदिरामध्ये त्यांनी मला सांगितलं की धंगेकर 2 दिवसामध्ये हा तोडगा मी काढून देतो आणि मी तुम्हाला दुपारी म्हटलं की मला आज आनंद झाल्यासारखं वाटतोय की शिंदे साहेबांची वाणीमध्येच की मंदिरमध्ये तोडगा निघेल। आणि मी परत हे बोलत असताना अर्ध्या तासाने त्यांना काही मंत्र्यांचे फोन येत होते आणि ते मला दाखवले की बघा आता फोन येतोय तुम्ही 2 दिवस काय बोलू नका 2 दिवसात मी तोडगा काढतो आणि वेळ प्रसंगी पडली तर मी जैन मंदिरांना भेट बी द्यायला येतो आणि तसं त्यांनी मला शब्द बी दिलाय। परंतु मला 2 दिवस तुम्ही काय बोलू नका आता 2 दिवस मी काय बोलत नाही आणि टीका काय करत नाही माझा तो सगळं ट्विट बंद केलंय मी। परंतु 2 दिवसामध्ये मी वाट बघतोय 2 दिवसामध्ये हा व्यवहार क्लिअर झाला पाहिजे आणि या व्यवहारामध्ये रवी धंगेची काय लुटूपुटूची लढाई नाही। मी नुरा पैलवान नाही माझी लढाई एकदम समोरासमोर आहे। हार आणि जीत ह्या सगळ्या गोष्टी मी लढताना जिंकण्यासाठी लढतो आणि लुटूपुटूची लढाई लढत नाही। मी त्यांच्या कुठल्याही आमिषाला भीक न घालणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं आज दुपारीच मला हा आनंद झाला होता। शिंदे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं। गेले काही दिवस सातत्याने फोन येत होते का सगळ्या नेत्यांचे प्रेशर होता तुमच्यावर? जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबत जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द केलाय। मुरलीधर मोहोळ यांनी फोन करून आणि व्हॉट्सअॅपवर पत्र पाठवून याबाबतची माहिती दिल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय। मात्र आपण पूर्णपणे समाधानी नाही। 3.5 एकर जागेवर गोखले यांचं नाव आहे। ट्रस्टनं पुढे आलं पाहिजे आणि हे नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे असं राजू शेट्टींनी म्हटलंय। तर गोखले यांचं नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द करावा। धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहारामध्ये लक्ष घालावं अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे। राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत। देशभरातल्या 86 संघटना जैन समाजामध्ये ज्या काम करणाऱ्या आहेत त्या काही संस्था आहेत त्यांचे प्रतिनिधींची एक व्यापक बैठक आचार्य गुप्तनंदीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही एकमतानं एक ठराव पारित केलेला होता की या गोखले बिल्डरनी मन मोठं दाखवावं एक पाऊल पुढं टाकावं आणि हा व्यवहार रद्द करावा। त्याचबरोबर HNDच्या ट्रस्टीने सुद्धा एक पाऊल पुढे टाकावं आणि हा व्यवहार रद्द करावा आणि हे HND बोर्डिंग पुन्हा सुरू करावं आणि विद्यार्थ्यांना इथं ॲडमिशन द्यावं असं आवाहन केलं होतं। गोखले डेव्हलपर्स करून हे पाऊल उचललं गेलं। त्यांनी या HND ट्रस्टीला पत्र लिहिलं। आता HND ट्रस्टीनं पुढे यावं आणि हा व्यवहार रद्द करावा। आम्ही समाधानी नाहीत कारण आजही ह्या क्षणाला ह्या 3.5 एकर जागेवर नाव लागलेलं आहे ते गोखले डेव्हलपर्स लागलेलं आहे। हा व्यवहार पूर्ण रद्द होईल त्यावेळी पुन्हा ते HND ट्रस्टचं नाव लागेल आणि म्हणून ट्रस्टीने आता याच्यामध्ये पुढाकार घ्यावा। त्यांनी जर का नाही घेतला तर 1 तारखेपासून 1 नोव्हेंबरपासून आंदोलन चालू होणार। गोखलेशी काय माझं बोलणं झालेलं नाही। ह्या पत्राची कॉपी मला मुरलीधर मोहोळ यांनी पाठवलेली आहे
आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आवाहन केलं होतं त्याबद्दल आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आमचं म्हणणं एवढंच की ह्या विद्यार्थ्यांचा अधिकार का काढून घेतला आणि कुणाच्या तरी स्वार्थासाठी काही हजार कोटी रुपये घशात घालायचे म्हणून विद्यार्थ्यांना देशोधडीला का लावता, म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. ज्यांनी जनतेला सांगितलं की आम्ही देव, देश आणि धर्मासाठी रामाचं राज्य आणणार आहोत, हे रामाचं राज्य आहे काय? याचा खुलासा करायला पाहिजे अमित शहानी खरं तर. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचे व्यवहार रद्द करा या मागणीसाठी जैन समाज आज राज्यभर आंदोलन करणार आहे. मात्र जैन समाजाच्या आंदोलनाआधीच बिल्डर गोखले यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जैन समाज आता आंदोलन करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता आजची एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आज दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यासह भाजपचे इतर महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. चर्चगेट परिसरामध्ये हे नवं प्रदेश मुख्यालय बांधण्यात येतंय. दिल्लीतील पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवर मुंबईतही सुसज्ज इमारत उभारली जाणार आहे. आमदार शिवाजीराव कर्डिल यांच्या निधनानंतर हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला होता. त्यानंतर आज हा कार्यक्रम संपन्न होतोय. सकाळी 9 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या कार्यालयाच्या ठिकाणी पूजन करतील. आज वरळीच्या NSCI डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडतोय. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतचोरी, दुबार मतदार तसेच मतदार यादीतील घोटाळा याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये देतील. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये जे प्रेझेंटेशन दिलेलं होतं अगदी तशाच प्रकारे आदित्य ठाकरे हे त्यांच्या टीमनं मागील काही दिवसांपासून यासंबंधी महाराष्ट्रामध्ये जे काही पुरावे गोळा केलेत त्याचं सादरीकरण आज केलं जाईल. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मतदार यादी संदर्भात काय खबरदारी घ्यायची याच्या सूचनाही केल्या जातील. या मेळाव्यामध्ये विभाग प्रमुख, शाखा प्रमुख ते उपशाखा प्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून उद्धव ठाकरे या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करतील. वरळीच्या NSCI डोममध्ये सायंकाळी 5 वाजता हा मेळावा पार पडेल. आता फलटण प्रकरणामध्ये मोठी अपडेट. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं बुधवारी हॉटेलमधील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तेव्हापासून या प्रकरणातील मुख्य आरोपी PSI गोपाल बदने हा फरार झालेला होता. त्याचा फोन देखील बंद होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. शुक्रवारी तो दिवसभर पोलिसांना सापडला नाही आणि शनिवारी रात्री तो स्वतःहून हजर झाला. मात्र आरोपी बदने 48 तास नेमका कुठे होता? पोलीस त्याला का पकडू शकले नाहीत? गुरुवार ते शनिवार रात्रीपर्यंत बदने नेमका कुठे होता? आरोपी बदनेला फरार होण्यासाठी कुणी मदत केली का? त्यामध्ये पोलिसांचा हात आहे का? अशा अनेक प्रश्नांमुळे पोलिसांच्या भूमिकेवर आता संशय निर्माण होतोय. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निलंबित PSI गोपाळ बदनेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर PSI गोपाल बदने याने 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान बदनेला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्यांना आपण प्रामाणिक आहे, पोलीस प्रशासनावर आपला विश्वास आहे असं माध्यमांसमोर म्हटलंय. आरोपी गोपाल बदनेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तर पोलिसांनी गोपाल बदनेला 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती. महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. हाच प्रश्न पंकजा मुंडेंच्या मामी सानंगी महाजन यांना विचारला असता त्यांनी मुंडे भावा बहिणीवर जोरदार टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता असल्याचं त्यांनी सांगितलंय. हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. एकीकडे कोण असं म्हणतात, काही लोक की पंकजा मुंडे वारसदार आहेत, काही लोक म्हणतात धनंजय मुंडे वारसदार आहेत. मात्र तुम्ही दोघांचंही नाव नाही घेतलेलं आहे. नाही, त्यांची तेवढी लायकी पण नाही आहे नाव घेण्याचं आहे आणि त्यांचं तेवढं तळागाळाचं राजकारण पण नाही आहे. जे गोपीनाथरावांचं होतं, जननेते लोकनेते होते ते तसे हे नाही आहेत. हे त्यांच्या मोठेपणामुळे त्यांच्यावर त्यांच्या आयत्या राजकारणावर तिथे येऊन त्यांच्या नावावर बसलेले आहेत. जमिनीसाठी असं करतात, गोपीनाथरावांनी असं कधी केलं नाही.
काल परवाच तुम्ही बघितलं असेल पाशा पटेल यांचं 100 एकर जमीन त्यांच्या फिनिक्स फाउंडेशनला गोपीनाथरावांनी दिलेली आहे आणि हे तर बळकावून राहिलेले आहेत. हे किस्से लोक आजही ते गेल्यानंतर डोळ्यात पाणी आणून सांगतात आणि हे त्याची मजा घेऊन गोपीनाथरावांच्या नावाची मजा घेऊन सगळ्यांना लुटत असतात, खंडण्या करत असतात. हेच बहीण भाऊ करतात आणि त्यासाठी ते एकच झालेले आहेत. त्यांचं एक होण्याचं कारणच हे आहे की त्यांना फक्त बळकवायचं आहे, लोकांना त्रास द्यायचा आहे, गोरगरीब जनतेच्या जागा लुटायच्या आहेत आणि पैसा जमा करायचा. कुठं नेणार आहेत हे आयुष्यात, कुठं पेडणार आहेत? मराठा कुणबी जी.आर. संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडतेय. ओबीसी संघटनांकडून दाखल याचिकेवर ही सुनावणी पार पडेल. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर मराठा कुणबी शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात ही सुनावणी होणार आहे. ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाला मराठा आणि कुणबी आरक्षणासंबंधी शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी 28 तारखेला बच्चू कडू यांचा नागपूरला भव्य ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आलाय. आज सकाळी 9 वाजता अमरावती जिल्ह्यामधल्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानावरून शेकडो ट्रॅक्टर घेऊन हजारोंच्या संख्येने ते नागपूरकडे कूच करणार आहेत. 28 तारखेला मोर्चावेळी महादेव जानकर, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि अजित नवले हे सुद्धा सहभागी होतील. मात्र या मोर्चापूर्वी बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीसाठी बोलावण्यात आलंय. मात्र या बैठकीसाठी जायचं की नाही हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. आता एक महत्त्वाची बातमी. मतचोरी आणि मतदार यादीतील घोळावरून देशभरामध्ये वादळ उठले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोग आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये देशव्यापी मतदार यादी फेरछाननीची म्हणजेच SIRची घोषणा होण्याची शक्यता आहे. पीटीआयनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. त्यानुसार SIRच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रकही आज जाहीर केलं जाऊ शकतं. यामध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीसह 10 ते 15 राज्यांचा समावेश असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदार यादी स्वच्छ करावी अशी मागणी महाविकास आघाडीनं केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातच SIR होणार का याविषयी विशेष उत्सुकता असेल. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना योजना ठाण्यामध्ये ठप्प झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. ठाण्यामध्ये आपला दवाखान्याच्या जागी इतर व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही भाजपनं केलाय. तर संबंधित कंपनीला काळ्या यादीमध्ये टाका, अन्यथा आम्ही महापालिकेवर मोर्चा काढू असा इशारा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिलाय. महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा फार बोजवारा उडालेला आहे. एवढा वाजत गाजत 40 ठिकाणी यांनी आपला दवाखाने सुरू झाले, ते पूर्ण बंद पडले. याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय. 56 लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे, तो वसूल करा त्याच्याकडून. आम्हाला जनतेच्या करता गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे. अशा प्रकारचे यंत्रणा नको आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी. नागपुरात एका अल्पवयीन मुलीचा गेले अनेक महिन्यांपासून 2 मित्रांकडून सुरू असलेला शारीरिक शोषण चाइल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून उघड झालंय. मित्रमैत्रिणीच्या पार्टीच्या नावाखाली बोलावून फ्रूट ज्यूसमध्ये दारू पाजून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करण्यात आले होते. त्या व्हिडिओच्या आधारावर दोन्ही आरोपी तरुणांनी त्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणं आणि त्या माध्यमातून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणं सुरू केलेलं होतं. सतत होत असलेल्या या अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरली होती आणि आत्महत्येच्या विचारात होती. नैराश्यामध्ये असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीनं 2 दिवसांपूर्वी महिला आणि बालकल्याण विभागाच्या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर फोन केले. त्यानंतर संपूर्ण घटना समोर आली. चाइल्ड हेल्पलाईनच्या काउन्सिलर्सनी घाबरलेल्या आणि आत्महत्येच्या मनस्थितीमध्ये असलेल्या पीडित मुलीची अनेक तास काउन्सिलिंग केलं आणि तिला पोलीस तक्रार देण्यासाठी तयार केलंय. धुळे जिल्ह्यामधल्या साक्री तालुक्यामधल्या महिर येथील अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी संशयितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलंय. महिर येथील रहिवासी असणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन युवतीचे 22 ऑक्टोबरला अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अल्पवयीन मुलीनं अतिप्रसंग करणाऱ्या नराधमांना विरोध केल्यानं तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय.
आमदार सुहास कांदेंच्या पुतण्यावर गुन्हा दाखल झालाय. जिल्हा परिषदेमध्ये ठेकेदारी करण्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी देवेंद्र कांदेंवर हा गुन्हा दाखल झालाय. देवेंद्र कांदे यांच्या मालकीचा गुरुकृपा एंटरप्राइजेस या नावानं ठेकेदारीचा परवाना आहे. त्यासाठी देवेंद्र कांदेनं दिलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी केली असता बनावट कागदपत्र देऊन ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र मिळवलं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी त्याबाबत फिर्याद दिली होती. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध यशोमती ठाकूर हा वाद पुन्हा रंगलाय. निमित्त ठरलंय ते दिवाळीमध्ये वाटलेल्या किराणा किटचं. राणा दाम्पत्यानं दिवाळी निमित्तानं किराणा मालच्या किटचं वाटप केलंय. यावेळी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या घरी त्यांनी हे किट पाठवलं. यावरून त्या चांगल्याच संतापल्यात. या किटच्या पिशवीवर चित्रविचित्र फोटो असून या किराणा मालाचा दर्जा चांगला नसल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलंय. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही यशोमती ठाकूर यांच्या घरी मिठाई आणि किराणा किट पाठवल्याचं रवी राणा यांनी सांगितलंय. हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं. परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल. माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे. मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. 2 दिवसांपूर्वी विमानामध्ये मराठी बोलणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ माही खान नावाच्या तरुणानं व्हायरल केलेला होता. महिला जेवत असताना त्या तरुणानं सीट मागे घेतलं आणि त्यामुळे जेवण सांडलं होतं. तेव्हा ही महिला त्याच्याशी मराठीत बोलली. त्यावर मराठीत का बोलताय असा सवाल विचारत माही खाननं महिलेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केलेला होता. या प्रकरणानंतर आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचं संबंधित महिलेनं सांगितलंय. या सगळ्या प्रकरणावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या महिलेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली, तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोध केला. आता एवढे वर्ष ती बाई मुंबईमध्ये राहते, महाराष्ट्रात राहते, तिने मराठी शिकली. आता ह्यांच्या आई बापाने यांना शिकवलं नाहीये तर तो दोष आमचा नाहीये ना, पण याला धडा शिकवणार आम्ही. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये घेतो अगदी छोटासा